पहा, ही आपली तिसरी ऑडिओ क्लिप आहे. NCERT रीडिंग चॅप्टर 11 बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस अँड ॲप्लिकेशन. आपलं जे टायटल सुरू आहे ते टूल्स ऑर रिक्वायरमेंट्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग ऑर RDNA टेक्नॉलॉजी. पहिलं टूल आपण जे वाचलं ते रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. दुसरं जे टूल आपण घेतलं ते सुटेबल व्हेक्टर म्हणजे प्लाझमिड किंवा बॅक्टेरियोफेग आणि प्लांटसाठी TI प्लाझमिड ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम, ॲनिमलसाठी रेट्रोव्हायरसेस. आपलं तिसरं जे टूल होतं ते होतं डिझायरेबल जीन. त्याचं टाइटल होतं सेपरेशन एंड आइसोलेशन ऑफ DNA. अब हमारा चौथा टूल है कि समझो आपके पास डिज़ायरेबल जीन है, जैसे कि जीन फॉर इंसुलिन. आपके पास सुटेबल वेक्टर भी है, जैसे कोई प्लाज्मिड. आपके पास रिस्ट्रिक्शन और बहुत सारे एंजाइम हैं. पर अब आप उस जीन को जिस होस्ट में डालोगे, या तो क्लोन करने के लिए टू ऑब्टेन मल्टीपल कॉपीज ऑफ दैट जीन, या फिर प्रोडक्ट प्राप्त करने के लिए, तो अब आपको चाहिए होस्ट. और हमारा टाइटल है 11.2.3 कॉम्पिटेंट होस्ट फॉर ट्रांसफॉर्मेशन विथ रिकॉम्बिनेंट DNA. तो व्हाट इज रिकॉम्बिनेंट DNA? सर, डिज़ायरेबल जीन प्लस vector together called recombinant DNA. Now this recombinant DNA will transform, means genetically modify the competent host. So host must be competent, means it should be made recipient to receive rDNA. So let us start. Now concentrate. So 11.2.3 competent host for transformation with recombinant DNA. Now concentrate. Since DNA is hydrophilic molecule, it cannot pass through cell membrane. Why? DNA हा हाइड्रोफिलिक मॉलिक्यूल है, म्हणजे वाटर लविंग, और इसीलिए वो सेल मेम्ब्रेन को क्रॉस करके अंदर नहीं जा सकता. पता है क्यों? हां सर, सेल मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन जी असते ती फॉस्फोलिपिड्सची असते, आणि फॉस्फोलिपिड्सचे दोन्ही साईडनं असतात पोलर हेड्स. ते हायड्रोफिलिक असतात, पण इंटिरियर साईडला त्यांच्या असतात फायटॉल टेल्स, म्हणजे लिपिड टेल्स, ज्या हायड्रोफोबिक असतात, आणि म्हणून त्याच्यातनं DNA पास होत नाही, म्हणजे सेलच्या आतमध्ये DNA जाऊ नाही शकत. तो सिन्स द DNA इज हायड्रोफिलिक मॉलिक्यूल, इट कॅनॉट पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. In order to force bacteria to take up the plasmid, the bacterial cell must be first made competent to take up DNA. अब हमें पता है कि DNA वाटर लविंग है और वो सेल मेम्ब्रेन को क्रॉस करके अंदर तो नहीं जा सकता, तो हम बैक्टीरिया को ज़बरदस्ती करेंगे, फोर्स करेंगे कि उसने प्लाज्मिड पिकअप करना ही चाहिए, और इसीलिए हमें बॅक्टेरिया को बनाना पडेगा कॉम्पिटंट. म्हणजे आपल्याला माहिती आहे की DNA तो वॉटर लविंग आहे, तो सेल मेम्ब्रेन क्रॉस करून कुठल्याही सेलच्या आतमध्ये नाही जाऊ शकत, पण तो तर गेलाच पाहिजे. म्हणून बॅक्टेरियाला आपण जबरदस्ती करू की तो कॉम्पिटंट बनला पाहिजे, त्यांनी ते प्लाझमिड पिकअप केलं पाहिजे, म्हणजे RDNA. तो सिन्स द DNA इज हायड्रोफिलिक मॉलिक्यूल, इट कॅनॉट पास थ्रू द सेल मेम्ब्रेन. And we know why. In order to force the bacteria to take up a plasmid, the bacterial cell must be made competent to take up the DNA. This is done by treating them with specific concentration of divalent cation. Underline. तो त्याला तुम्ही कॉम्पिटंट कसं बनवाल, मजबूर कसं कराल प्लाझमिड घेण्यासाठी? तर त्याचं उत्तर दिलं आहे
की त्या बॅक्टेरियाला तुम्हाला ट्रीट करावं लागेल. कशासोबत? सो Ca डायपॉझिटिव्ह म्हणजे कॅल्शियम आयन. सो अंडरलाइन करा, ट्रीटिंग द बैक्टीरिया विथ अ स्पेसिफिक कॉन्सेंट्रेशन ऑफ डाइवैलेंट केटायन सच एज कैल्शियम. उससे क्या होगा? विच इंक्रीज द एफिशिएंसी विथ विच द डीएनए एंटर बैक्टीरियम थ्रू पोअर्स इन इट्स सेल वॉल. तो कॅल्शियम डायपॉझिटिव्ह सोबत बॅक्टेरियाला ट्रीट केल्याने काय होईल? तर बॅक्टेरियाच्या सेल वॉलवरती छिद्र पडतील. त्या छिद्रातून तो RDNA जाऊ शकतो. रिकॉम्बिनंट DNA कॅन देन बी फोर्स्ड into such cell by incubating the cell with RDNA on ice, followed by placing them briefly at 42 degree heat shock, then putting them back on ice. This enables the bacteria to take up the recombinant DNA. तो पहले तो आपको बैक्टीरिया को कैल्शियम डाइपॉजिटिव के साथ ट्रीट करना होगा, जिससे उसकी वॉल में छेद पड़ जाएंगे. और वो काफ़ी नहीं है. अब आपको ऐसे बैक्टीरिया और RDNA, आप बॅक्टेरिया RDNA घुसाना चाहते, तर मग असे बॅक्टेरिया ज्यांना आपण कॅल्शियम डायपॉझिटिव्हनं ट्रीट केलं आणि RDNA जो आतमध्ये टाकायचा आहे, याला तुम्हाला आधी 0 डिग्रीवर ठेवावं लागेल, म्हणजे बर्फावर. मग लगेच 42 डिग्रीवर, व पुन्हा बर्फावरती. याला म्हणतात हीट शॉक देणे. तो देखो हम लोग वापिस पढ़ेंगे. सो दिस इज डन by treating them with a specific concentration of divalent cation such as calcium, which increase the efficiency with which DNA enter the bacterium through pores in its wall. Recombinant DNA can then be forced into such cells by incubating the cells with recombinant DNA on ice, followed by placing them briefly at 42 degree and then putting them back on ice. This enables the bacteria to take up the RDNA. This is not the only way to introduce Allen DNA into host cell. ध्यान रहे कि ये अकेला तरीका नहीं है रिकॉम्बिनेंट DNA या एलन पीस ऑफ DNA या डिज़ायरेबल जीन को होस्ट में डालने का. और भी तरीके हैं, और यहाँ नीट क्वेश्चन्स है आगे, ध्यान दीजिए. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की बॅक्टेरियाला ज्याच्यामध्ये आपल्याला RDNA टाकायचा आहे, तर त्याला कॅल्शियम डायपॉझिटिव्हने ट्रीट करून मग RDNA आणि बॅक्टेरियाला हीट शॉक देऊन तो RDNA बॅक्टेरियामध्ये टाकता येते. पण फक्त एकमात्र हाच प्रकार नाही आहे, अजूनही प्रकार आहेत, आणि ते प्रकार आता तो सांगतो. इन अ मेथड known as microinjection, RDNA is directly injected into nucleus of animal cell. So in a method known as microinjection, RDNA is directly injected into the nucleus of animal cell. अंडरलाईन करा. एक मेथड आहे, तिचं नाव मायक्रो इंजेक्शन आहे, ज्यामध्ये मायक्रोपिपेट किंवा मायक्रो इंजेक्शनद्वारा RDNAला डायरेक्ट ॲनिमल सेलच्या न्यूक्लियसमध्ये इंजेक्ट केल्या जातं. मग आपण काय लक्षात ठेवायचं? मायक्रो इंजेक्शन मेथड कोणासाठी चालते? ॲनिमल सेलसाठी. इन अनदर मेथड सुटेबल फॉर प्लांट, अंडरलाईन. अजून एक मेथड आहे, पण ती कोणासाठी आहे? प्लांटसाठी. इन अनदर मेथड सुटेबल फॉर प्लांट, cells are bombarded with high velocity microparticle of gold or tungsten coated with DNA in a method known as biolistic or gene gun. Underline. नीट क्वेश्चन. तो सर इसने क्या कहा कि समझो प्लांट में आपको जीन ट्रांसफ़र करना है, तो गोल्ड या टंगस्टन के मायक्रो पार्टिकल्स लीजिए. त्या मायक्रो पार्टिकल्सची साईज असली पाहिजे 1 to 2 मायक्रॉन.
मायक्रो पार्टिकल ऑफ गोल्ड टंगस्टन ची साईज काय असली पाहिजे? 1 to 2 1 ते 2 मायक्रॉन साईज. आणि मग हे जे मायक्रो पार्टिकल आहे गोल्ड किंवा टंगस्टनचे याच्यावरती चिपकवतात डिझायरेबल जीन. आणि मग हे मायक्रो पार्टिकल जीन गन किंवा बायोलिस्टिक नावाची मेथड आहे त्याने डायरेक्ट प्लांट सेलमध्ये शूट केल्या जातात. सो वापस एक बार देखो. इन अनदर मेथड suitable for plant. In another method suitable for plants, cells are bombarded with high velocity microparticles or gold or tungsten coated with DNA in a method known as biolistic or gene gun. म्हणजे आपण अजून 2 मेथड पाहिल्या जीन ट्रान्सफर करण्याच्या. तो त्याच्यामध्ये ॲनिमल सेलमध्ये जर तुम्हाला डायरेक्ट जीन ट्रान्सफर करायचा असेल तर मग आपल्याला मायक्रो इंजेक्शननी ॲनिमल सेलच्या न्यूक्लियसमध्ये फॉरेन जीन टाकता येतो. आणि प्लांटसाठी दुसरी एक मेथड आहे हाई वेलोसिटी माइक्रो पार्टिकल गोल्ड या टंगस्टन के जिन पे डीएनए हमने कोट किया और इस तरीके का नाम है बायोलिस्टिक और जीन गन. हा नीट क्वेश्चन होता. एंड लास्ट मेथड यूजेस डिसआर्म्ड पैथोजन वेक्टर. तीसरी और आखिरी मेथड उसने बताई जिसमें हम पॅथोजेन वेक्टर म्हणजे ज्याने डिसीज होतो असा रिट्रोव्हायरस किंवा ॲग्रोबॅक्टेरियम नावाचा बॅक्टेरिया तो वो तो वास्तव में पैथोजेन है पर हम उनके जहरीले दांत गिरा देंगे म्हणजे त्यांना डिसआर्म करू. सो अँड द लास्ट मेथड यूजेस डिसआर्म्ड पैथोजन वेक्टर which are when allowed to infect cell transfer the rDNA into the host. Now that we have learnt about tools for constructing rDNA, let us discuss the processes facilitating rDNA technology. आता आपल्याला 4 रिक्वायरमेंट समजल्या. पहिली रिक्वायरमेंट होती रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम, दुसरी होती सेपरेशन अँड आयसोलेशन ऑफ डिझायरेबल जीन, तिसरी होती सुटेबल वेक्टर, चौथं होतं कॉम्पिटंट होस्ट. मग आता हे सगळं जर समजलं असेल तर आता आपण rDNAची पुढची प्रोसेस पाहू की कशा ह्या सगळ्या स्टेप्स आपण घेऊन एखादं rDNA प्रोडक्ट करू शकतो तयार. मग आता लक्ष द्या, पुढेही नीट क्वेश्चन्स आहे. सो नाव द टायटल इज प्रोसेसेस ऑफ rDNA टेक्नॉलॉजी. Recombinant DNA technology involve several steps in specific sequence such as number 1 isolation of DNA, number 2 fragmentation of DNA by restriction endonucleases, number 3 isolation of desired DNA fragment, number 4 ligation of DNA fragment into a vector, that is formation of rDNA. Number 5 transferring rDNA into the host. Number 6 culturing the host cell in a medium at large scale. And number 7 extraction of desired product. तो ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही सिक्वेन्सनी लक्षात कशा ठेवाल? तो सर पहिले तर आपण समजा ह्युमनच्या एका सेलमधनं DNA काढून घेतला म्हणजे आयसोलेशन ऑफ DNA. समजा तुमच्या एका सेलमधनं 2.2 मीटर DNA काढला. नंबर 2
आता या 2.2 मीटर डी एन एवर समजा रिस्ट्रिक्शन एन्झाईम टाकलं तर समजा तुमच्या डी एन एचे झाले 1000 तुकडे. तो दुसरी स्टेप काय? फ्रॅगमेंटेशन ऑफ डी एन ए बाय रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आता समजा त्या 1000 तुकड्यांमध्ये एखाद्या तुकड्यामध्ये असू शकते डिज़ायरेबल जीन. मतलब कि डीएनए के आपके जो 1000 टुकड़े हुए उसमें से किसी एक टुकड़े में हो सकता डिज़ायरेबल जीन, जैसे कि जीन फॉर इन्सुलिन. तो त्या डीएनए फ्रॅगमेंटला तुम्हाला शोधावं लागेल, आयसोलेट करावं लागेल ज्याच्यात डिज़ायरेबल जीन आहे. मग आता कशा स्टेप घेतल्या? तो सर पहले तो हमने एक सेल में से पूरा डीएनए आइसोलेट किया, फिर हमने उसके ऊपर रिस्ट्रिक्शन एंजाइम डाल के उसके फ्रैगमेंट्स किए, फिर उन फ्रैगमेंट में से किसी एक फ्रैगमेंट में हमें प्राप्त हुआ डिझायरेबल जीन. झाल्या 3 स्टेप. आता 4थी स्टेप. तो जो डिझायरेबल जीन आहे तो डायरेक्ट थोडी ना होस्टमध्ये टाकतात, तो तर मल्टिप्लायच नाही होत. मग आता काय कराल? तो सर आता सुटेबल व्हेक्टर घेतला, समजा प्लाझमिड. त्या प्लाझमिडला कट केलं रिस्ट्रिक्शन एन्झाईमनं. तेच रिस्ट्रिक्शन वापर जा ज्याने तुमच्या डी एन एचे 1000 तुकडे केले तेच. म्हणजे तुमच्या डी एन एचे स्टिकी एंड आणि प्लाझमिडचे स्टिकी एंड, आणि मग लायगेज नावाचं एन्झाईम वापरून तुमचा तो डिझायरेबल जीन त्या प्लाझमिडला लिंक होतो. तो पहिले आयसोलेशन ऑफ डी एन ए, मग फ्रॅगमेंटेशन ऑफ डी एन ए, नंतर सिलेक्शन ऑफ अ डिझायरेबल जीन, नंतर सुटेबल व्हेक्टर तुम्ही फाइंड आउट करा आणि आर डी एन ए बनवा. तो वापस एक बार. नंबर 1 आयसोलेशन ऑफ डी एन ए, नंबर 2 फ्रॅगमेंटेशन ऑफ डी एन ए बाय रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियेज, नंबर 3 आयसोलेशन ऑफ डिझायर्ड डी एन ए फ्रॅगमेंट, नंबर 4 लायगेशन ऑफ डी एन ए फ्रॅगमेंट इंटू व्हेक्टर. आता जो आर डी एन ए बनला त्याला तुम्हाला होस्टमध्ये टाकावं लागेल, ही 5वी स्टेप. ट्रान्सफरिंग द आर डी एन ए इंटू होस्ट. समजा तुम्ही तो आर डी एन ए इकोलायमध्ये टाकला, मग इकोलाय तर झाला जेनेटिकली मॉडिफाय. आता त्याला तुम्हाला लार्ज स्केलवर मल्टिप्लाय करावं लागेल. तो नंबर 6 कल्चरिंग द होस्ट सेल इन अ मीडियम ॲट अ लार्ज स्केल. आणि मग मिलियन्स ऑफ इकोलाय बॅक्टेरिया झाले मल्टिप्लाय, आणि प्रत्येक बॅक्टेरियात बनलं इन्शुलिन. त्याचं करावं लागेल आयसोलेशन, एक्स्ट्रॅक्शन. सो एक्स्ट्रॅक्शन ऑफ द डिझायर्ड प्रोडक्ट अशा असतात 7 स्टेप. आणि एक तर नीटमध्ये ह्या स्टेप विचारू शकतात सिक्वेन्शियली, किंवा तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत विचारू शकतात. एनलिस्ट द स्टेप्स इन्वॉल्ड इन आर डी एन ए टेक्नॉलॉजी. आयसोलेशन ऑफ डी एन ए, फ्रॅगमेंटेशन ऑफ डी एन ए, सिलेक्शन ऑफ fragment of DNA with suitable desirable gene, then ligation of the desirable gene with the plasmid vector, then transferring the rDNA into host, multiplying the recombinant host, आणि एक्स्ट्रॅक्शन ऑफ द प्रोडक्ट. आत्ता पहिली स्टेप, आयसोलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल मतलब DNA. Recall that nucleic acid is a genetic material of all organism without exception. म्हणजे आठवा कि दुनिया भर के ऑर्गेनिज्म का जेनेटिक मटेरियल क्या है? सर न्यूक्लिक एसिड है. इन मेजॉरिटी ऑफ द ऑर्गेनिज्म दिस इज डीएनए. In order to cut DNA with restriction enzyme, it needs to be in a pure form, free from other macromolecule. तो उन्होंने कहा कि ये आपको याद होगा कि संसार के सारे सजीवों का जेनेटिक मटेरियल न्यूक्लिक एसिड है, इसको कोई एक्सेप्शन नहीं, और ज़्यादातर सजीवों का है डीएनए. अब ये ध्यान रहे कि डीएनए को आपको कट करना है, और रिस्ट्रिक्शन एंजाइम से वही डीएनए कट हो सकता जो प्योर फॉर्म में है, फ्री फ्रॉम अदर मॅक्रोमॉलिक्यूल. पण सर आपल्या सेलमध्ये जो डीएनए असतो न्यूक्लियसमध्ये, तर तो प्युअर थोडी असतो, त्याच्यासोबत आर एन ए असते,
त्याच्यासोबत हिस्टोन नॉन हिस्टोन प्रोटीन असतात, काही कार्बोहायड्रेट असतात, काही लिपिड्स असतात. तर तुम्हाला हे सगळे काढल्याशिवाय जमणार नाही, नाहीतर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज कामच नाही करणार. So recall the nucleic acid is a genetic material of all organisms without exception. In majority of the organism, this is deoxyribonucleic acid, that is DNA. In order to cut the DNA with restriction enzyme, it needs to be in pure form, free from other macromolecule. Since the DNA is enclosed within membrane, म्हणजे cell membrane, nuclear membrane, we have to break cell open to release the DNA along with मैक्रोमोलिक्यूल. तो हम जानते कि डीएनए प्लाज्मा मेम्ब्रेन के अंदर, फिर न्यूक्लियर मेम्ब्रेन के अंदर बैठा है. तो आप जब तक प्लाज्मा मेम्ब्रेन को रिमूव नहीं करोगे, न्यूक्लियर मेम्ब्रेन को रिमूव नहीं करोगे, तब तक डीएनए तक पहुंच नहीं सकते. और इनको रिमूव करने के बाद भी डीएनए अकेला बाहर तो नहीं आएगा, उनके साथ आएंगे बाकी मैक्रोमोलिक्यूल. So because the DNA is enclosed within the membrane, we have to break the cell open to release DNA along with other macromolecules such as RNA. एक second. So, in order to cut the DNA with restriction enzyme, it needs to be in pure form, free from other macromolecule. Since the DNA is enclosed within membrane, we have to break the cell open to release DNA along with other macromolecule such as RNA, protein, polysaccharide and also lipid. तो सर मग आता बाकीचे मॅक्रोमॉलिक्यूल आहे DNA सोडून, ते डायजेस्ट करावं लागतील, नष्ट करावं लागतील. This can be achieved by treating the bacterial cell or plant cell or animal tissue. म्हणजे तुम्हाला बॅक्टेरियाचा DNA काढायचा असेल किंवा प्लांटचा काढायचा असेल किंवा ॲनिमल सेलमधला काढायचा असेल, तो this can be achieved by treating the bacterial cell, plant cell or animal cell with enzymes such as lysozyme for bacteria. म्हणजे बॅक्टेरियाची मेम्ब्रेन नष्ट करण्यासाठी लायसोझाईम वापरावं लागते. नीट क्वेश्चन है, अंडरलाइन करा. प्लांट सेल वॉल को नष्ट करने के लिए सेलुलेज, सो लाइसोझाइम फॉर बैक्टीरिया, सेलुलेज फॉर प्लांट सेल, काइटिनेज फॉर फंगस. आन्सर ॲनिमल सेलसाठी प्रोटीएज आणि लायपेज. मग तुम्ही मार्जिनमध्ये लिहून ठेवा. बॅक्टेरियल सेल ओपन करायची असेल तर लायसोझाइम, फंगल सेल ओपन करायची असेल तर काइटिनेज, प्लांट सेल ओपन करायची असेल तर सेलुलेज, ॲनिमल सेल ओपन करायची असेल तर प्रोटीएज आणि लायपेज. सो you know that genes are located on a long molecule of DNA intertwined with proteins such as histones. सो जीन्स जे असतात ते DNAचे लॉंग मॉलिक्यूल असतात, जे हिस्टोन प्रोटीनसोबत गुंडाळलेले असतात. द RNA कॅन बी रिमूव्ड बाय ट्रीटमेंट विथ रायबोन्यूक्लिएज, म्हणजे द एन्झाईम दॅट डिस्ट्रॉय RNA, whereas protein can be removed by treatment with protease. Other molecule can be removed by appropriate treatment and purified DNA ultimately precipitate out. आता अंडरलाइन करा नीट क्वेश्चन. तो सर एवढे सगळे एन्झाईम वापरावं लागतील, प्रोटीन नष्ट करण्यासाठी प्रोटीएज, RNA नष्ट करण्यासाठी रायबोन्यूक्लिएज, आणि मग प्युअर DNA भेटतो. So other molecule can be removed by appropriate treatment and purified DNA ultimately precipitate, टेस्ट ट्यूबमध्ये खाली बसतो, नीचे चले जाता, प्रेसिपिटेट आउट आफ्टर एडिशन ऑफ चिल्ड इथेनॉल. आणि हा नीट क्वेश्चन है कि अगर हमने इंसान की सेल में से DNA प्योर फॉर्म में निकालना है तो टेस्ट ट्यूब में एनिमल सेल्स लीजिए, उस पर प्रोटीएजेस डाले,
उसमें लाइपेजेस डाले, उस पर रायबोन्यूक्लिएजेस टाका आणि मग डी एन ए प्युअर फॉर्ममध्ये सेपरेट होतो. पण तो खाली बसला पाहिजे त्याच्यासाठी थंड इथेनॉल टाकतात. तो हा त्यांनी क्वेश्चन टाकला. सो डी एन ए अल्टिमेटली प्रेसिपिटेट आउट आफ्टर ॲडिशन ऑफ चिल्ड इथेनॉल. This can be seen as a collection of fine thread in suspension. मग तुम्हाला बारीक धागेसारखा तो दिसतो. आता तुम्ही डायग्राम पहा. सो पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये सेल्स आहेत आणि त्याच्यात एन्झाईम्स टाकले. दुसऱ्या डायग्राममध्ये जो चिल्ड इथेनॉल टाकल्यानंतर डी एन ए प्रेसिपिटेट झाला त्याला काढायचं असेल तर तो डी एन ए दॅट सेपरेट आउट कॅन बी रिमूव्ड बाय स्पुलिंग. म्हणजे एखाद्या चमचा टाईप किंवा एखादी रिंग टाईप असं टाकला आतमध्ये तर तो चिकट डी एन ए फाईन थ्रेड्स बाहेर येतात. त्याला स्पुलिंग करणे म्हणतात. नाव कटिंग ऑफ डी एन ए ॲट स्पेसिफिक लोकेशन. समजा आता ॲनिमल सेलमधला सगळा डी एन ए तर तुम्ही काढला. आता त्याचे तुकडे करावे लागतील ना. सेकंड स्टेप काय आहे? फ्रॅगमेंटेशन ऑफ डी एन ए. आता त्याच्यावर रिस्ट्रिक्शन एन्झाईम टाकावं लागेल आणि मग त्याचे तुकडे होतात की नाही हे कसं ओळखसाल? तो सर आम्ही त्याचं जेल इलेक्ट्रोफोरेसिस करू. म्हणजे डी एन ए जर सॉर्टिंग होत असेल म्हणजे त्याच्यातून मूव्ह होत असेल तर त्याचे तुकडे होत आहे. तो देखो अब कटिंग ऑफ डी एन ए ॲट स्पेसिफिक लोकेशन. Restriction enzyme digestions are performed by incubating purified DNA molecule with restriction enzyme at optimal condition for that enzyme. आता प्युरिफाईड डी एन ए आणि रिस्ट्रिक्शन एन्झाईम आणि एन्झाईमसाठी नेहमी ऑप्टिमल कंडिशन पाहिजे. म्हणजे प्रॉपर टेम्परेचर, प्रॉपर पीएच पाहिजे. तर तशा कंडिशनला ठेवला की एन्झाईम त्याची ॲक्शन दाखवेल आणि डी एन एचे हजारो तुकडे करेल. सो रिस्ट्रिक्शन एन्झाईम डायजेशन आर परफॉर्म्ड बाय इन्क्युबेटिंग प्युरिफाईड डी एन ए मॉलिक्यूल विथ रिस्ट्रिक्शन एन्झाईम ॲट ऑप्टिमल कंडिशन फॉर दॅट स्पेसिफिक एन्झाईम. अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस अंडरलाईन. अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस इज एम्प्लॉयड टू चेक प्रोग्रेशन ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाइम डाइजेशन. मतलब कि टुकड़े हो रहे कि नहीं ये पता करने के लिए अगैरोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस तरीके से आप डीएनए फ्रैगमेंट का सेपरेशन करवा सकते. डीएनए इज नेगेटिवली चार्ज्ड, हेंस इट मूव्स टुवर्ड्स पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड एनोड. द प्रोसेस इज रिपीटेड विथ वेक्टर डीएनए आल्सो. म्हणजे जसं आता तुम्ही रिस्ट्रिक्शन एन्झाईम टाकला ॲनिमल सेलमधल्या डी एन एवर आणि त्याचं जेल इलेक्ट्रोफोरेसिस करून त्या डी एन एच्या तुकड्यांचं केलं सॉर्टिंग. पण तुम्हाला व्हेक्टरही तर कट करावं लागेल. मग आता सुटेबल व्हेक्टर प्लस रिस्ट्रिक्शन एन्झाईम प्लस ऑप्टिमल कंडिशन्स म्हणजे व्हेक्टरलाही आता रिस्ट्रिक्शन कट करेल. पण सर व्हेक्टरचे तुकडे झाले तर, म्हणून आठवा बरं कि वेक्टर के बहुत सारे टुकड़े हम नहीं चाहते. तो हमने वेक्टर की एक खासियत कौन सी देखी? हो सर मला आठवते. वेक्टर मस्ट हैव फ्यू क्लोनिंग साइट, दैट इज रिकॉग्निशन सिक्वेन्स, प्रेफरेबली ओनली वन. एकच रिकॉग्निशन सिक्वेन्स असेल तर एकाच ठिकाणी एन्झाईम त्याला कट करेल. तो the process is repeated with the vector DNA also. Joining of DNA involves several processes. After having cut the source DNA म्हणजे आपल्या सेलमधला DNA, तुम्हाला जीन फॉर इन्सुलिन पाहिजे समजा. आफ्टर हॅव्हिंग कट सोर्स DNA as well as vector DNA with a specific restriction enzyme, the cutout gene of interest from source DNA and cut vector with space are mixed and ligase is added. म्हणजे सोर्स DNA म्हणजे ॲनिमल सेलमधला DNA,
त्याच्यातून जीन कटआउट करून काढला आणि व्हेक्टरलाही तुम्ही त्याच रिस्ट्रिक्शननं कट केलं, मग त्यात स्पेस तयार झाली. त्याच्यात याला जर जोडायचं असेल तर लायकीच टाकावं लागेल. दिस रिजल्ट्स इन प्रिपरेशन ऑफ रिकॉम्बिनेंट डीएनए. दो अलग अलग डीएनए अब जुड़ गए, आरडीएनए बन गया. तो पहली स्टेप आइसोलेशन ऑफ डीएनए, दूसरी फ्रैगमेंटेशन ऑफ डीएनए, तीसरी कटिंग ऑफ द वेक्टर एंड लाइकेशन ऑफ द डीएनए टू फॉर्म आरडीएनए. आता ॲम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट यूजिंग पीसीआर. सर हे मधातच कसं काय टाइटल आलं? मतलब सर ये बीच में ऐसा कैसा टाइटल आ गया? हमारी तो 7 स्टेप है, तो उन 7 स्टेप में तो कहीं पे एम्प्लीफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट म्हणजे डिज़ायरेबल जीन का एम्प्लीफिकेशन यूजिंग पीसीआर कोई स्टेप नहीं थी. सुनो, आपने इंसान की सेल में से पूरा डीएनए निकाला, उस पर रिस्ट्रिक्शन डाल के समझो 1000 टुकड़े किए, उनमें से किसी एक टुकड़े में आपको डिज़ायरेबल जीन मिला, फॉर एग्ज़ाम्पल जीन फॉर इंसुलिन, पर आपके पास तो एक ही जीन फॉर इंसुलिन है, और अगर आपकी गलती से वो नष्ट हो गया, टूट गया, खराब हो गया तो सर मग त्याचे झेरॉक्स काढून ठेवायच्या का? हो. और उस जीन की मल्टिपल कॉपीज ऑब्टेन करना, त्या डिझायरेबल जीनच्या जीन ऑफ इंटरेस्टच्या मल्टिपल कॉपीज करणे म्हणजे जीन ॲम्प्लिफिकेशन. आणि हे जीन ॲम्प्लिफिकेशन करण्यासाठी एक इन विट्रो टेक्निक आहे, म्हणजे सेलच्या बाहेर काम करणारं, आणि त्या टेक्निकचं नाव आहे पीसीआर, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. आणि याच्यावर क्वेश्चन येते, लक्ष द्या. सो amplification of gene of interest using PCR. PCR stand for polymerase chain reaction. In this reaction, multiple copies of gene or DNA of interest is synthesized in vitro. मतलब कि सेल के बाहर काम करने वाला ऐसा तकनीक जिसमें जीन ऑफ इंटरेस्ट या डीएनए फ्रैगमेंट की मल्टीपल कॉपीज आप बनवा सकते, उस तकनीक का नाम है पॉलीमरेज चेन रिएक्शन. सो पीसीआर स्टैंड्स फॉर पॉलीमरेज चेन रिएक्शन. इन दिस रिएक्शन मल्टीपल कॉपीज ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट और डीएनए ऑफ इंटरेस्ट इज सिंथेसाइज्ड इन विट्रो यूजिंग 2 सेट ऑफ प्राइमर. म्हणजे तुम्हाला 2 प्राइमर लागतील. याद करू प्राइमर? हो सर. जेव्हा डीएनएचं रेप्लिकेशन होतं, ओरिजिनल स्ट्रँड सेपरेट होतात, तेव्हा नवीन स्ट्रँडच्या कन्स्ट्रक्शनसाठी एक सपोर्ट लागतो. तो सपोर्ट असतो आरएनए प्राइमर. मग आता तुम्हाला 2 प्राइमर लागतील, कारण डीएनएच्या 2 स्ट्रँड आहे. तर मी तुम्हाला डायग्रामवरून पहिले सांगतो, मग हे एक्सप्लेन करतो. मतलब मैं वापस डायग्राम में जाकर आपको एक्सप्लेन करता. देखो, अब सबसे पहली डायग्राम डीएनए की आप देखो, वहाँ लिखा है राइट साइड में DSDNA म्हणजे डबल स्टैंडर्ड डीएनए. एक स्टैंड ऊपर वाली है 5' to 3', नीचे वाली है 3' to 5'. फिर ये देखो कि जितने डीएनए के पोर्शन को लाल रंग दिया, दैट इज रीजन टू बी एम्प्लिफाइड. म्हणजे तेवढाच डीएनए तुम्हाला कॉपी करायचा, झेरॉक्स काढायच्या. आता पहा, सगळ्यात पहिले जिथं लिहिलाय डीनॅच्युरेशन, इसका मतलब हीटिंग, म्हणजे आत्ता डीएनएला तुम्हाला गरम करावं लागेल. तर डीनॅच्युरेशनच्या ब्रॅकेटमध्ये लिहा समजा 91 डिग्री सेंटीग्रेड. तो सर आपका मतलब है कि ये जो डबल स्टैंडर्ड डीएनए है जिसमें है जीन ऑफ इंटरेस्ट लाल रंग का, उसकी मल्टीपल कॉपीज़ बनाना है इन विट्रो पीसीआर तकनीक से, तो पहले उसको गर्म करना पड़ेगा जी.
91 डिग्री पे. त्याने काय होईल, तर आता थोडं खाली जा. डी एन एच्या 2 स्ट्रँड सेपरेट झाल्या की नाही पहा. तर वरची स्ट्रँड 5' to 3' वेगळी झाली, खालची 3' to 5' वेगळी झाली. याला हीट डिनॅच्युरेशन म्हणतात. 91 डिग्री टेम्परेचर लागतं. आता ॲनिलिंग म्हणजे जॉईनिंग, म्हणजे आता त्या सेपरेटेड स्ट्रँड ॲक्ट ॲज अ टेम्पलेट आणि त्याला प्राइमर लावावं लागतात. अब टेम्परेचर ॲनिलिंग के लिए होना अप्रॉक्सिमेटली 55 डिग्री. तो सर पहिले 91 डिग्री होतं, आता 55 डिग्री, म्हणजे टेम्परेचर कमी करा. अब देखो, ऊपर वाली जो स्ट्रँड है टेम्पलेट म्हणजे साचा 5' to 3' त्याला बघा, तुम्ही लाल रंगाचं एक प्राइमर लावलं. खालची जी स्ट्रँड आहे 3' to 5' टेम्पलेट स्ट्रँड, त्याला बघा तुम्ही एक प्राइमर लावलं. म्हणजे का हो, किती प्राइमर लागतात? 2. आता झालं ॲनिलिंग. आता तिसरी स्टेप असते एक्सटेन्शन किंवा पॉलिमरायझेशन. म्हणजे हे प्राइमर जे आहे तर ते आता एक्सटेंड होतात एंड टू एंड, आणि आता टेम्परेचर करत असतात 72 डिग्री. तो सर पहले 91 फॉर हीट डिनॅच्युरेशन, फिर 55 डिग्री फॉर ॲनिलिंग म्हणजे प्राइमर लावणे, आणि मग 72 फॉर एक्सटेन्शन. आत्ता बघा खाली काय झालं. DNA पॉलीमरेज इन ब्रैकेट टैक पॉलीमरेज. सो ये जो DNA पॉलीमरेज आप यूज़ कर रहे, ये कोई सामान्य DNA पॉलीमरेज नहीं है. ये ऐसा DNA पॉलीमरेज है जो 94 डिग्री तक भी खराब नहीं होता, थर्मोस्टेबल है. तो सर हमारी आपकी सेल में या कोई भी प्लांट एनिमल सेल में या कोई भी माइक्रोब की सेल में जो डीएनए पॉलीमरेज रहता वो नहीं चलता क्या? नहीं, वो 40 डिग्री 45 डिग्री के ऊपर काम नहीं करता. हमें तो ऐसा चाहिए था डीएनए पॉलीमरेज जो हाई टेम्परेचर पे काम करे. और ये विशेष डीएनए पॉलीमरेज जो है, जिसका नाम टैक पॉलीमरेज है, ये हमने कहाँ से लाया? ध्यान रहे, ये डीएनए पॉलीमरेज की खूबी है, इट इज़ थर्मोस्टेबल. और ये कहाँ से लाया? हॉट स्प्रिंग म्हणजे उबदार प्रवाह. तो जहाँ पर पानी बहुत गर्म रहता कुदरत में, वहाँ कुछ बैक्टीरिया मिले. उनका नाम है थर्मस एक्वाटिकस बैक्टीरिया. वो 100 डिग्री पे भी बैक्टीरिया जीवित रहते. इसका मतलब 100 डिग्री तक भी उनका एंजाइम काम करता. और वो डीएनए पॉलीमरेज हमने मंगवाया, आइसोलेट किया, उसका नाम रखा टॅक पॉलिमरेज. तर आता हे जे तुम्ही 2 प्राइमर लावले, त्याच्या एक्सटेन्शनसाठी काय लागेल? डिऑक्सिरायबो न्यूक्लिओटाईड, आणि ते न्यूक्लिओटाईड जोडण्यासाठी लागेल DNA पॉलिमरेज कॉल्ड टॅक पॉलिमरेज. पहा बरं आता तिसरी डायग्राम काय झालं. तो सर नीचे से जो प्राइमर लगाया था हमने, तो वो प्राइमर एक गया 5' to 3' और नीचे का भी गया 5' to 3'. म्हणजे एक गेलं फॉरवर्ड वरचं प्राइमर आणि एक गेलं बॅकवर्ड खालचं प्राइमर, आणि मग एका डीएनएचे झाले 2. त्याला नाव आहे एक्सटेंशन, ब्रैकेट में 72 डिग्री. देखो अब आपके पास एक था जीन, अब देखो उसके बन गए 2. अब 2 से बनेंगे 4, 8, 16, 32, 64, 128, 256. ऐसे कितनी दफा कर सकते? 30 सायकल्स करू शकतो आपण. प्रत्येक वेळा डिनॅच्युरेशन, ॲनिलिंग, एक्सटेंशन आणि डीएनएची मात्रा होऊन जाते डबल. और वहाँ लिखा है आफ्टर 30 साइकिल एम्प्लीफाइड अप्रॉक्सिमेटली 1 बिलियन टाइम्स. 100 कोटी कॉपीज बनू शकतात. तो नीचे डायग्राम को लिखा है पॉलीमरेज चेन रिएक्शन पीसीआर. ईच साइकिल हैज़ 3 स्टेप: डिनैचुरेशन, प्राइमर एनिलिंग, एक्सटेंशन ऑफ प्राइमर. तो एम्प्लीफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट यूजिंग पीसीआर.
PCR stands for polymerase chain reaction. In this reaction, multiple copies of gene of interest or DNA are synthesized in vitro using two primers म्हणजे small chemically synthesized oligonucleotide that are complementary to the region of DNA and the enzyme DNA polymerase. The enzyme extend the primer using nucleotide provided in reaction and genomic DNA as a template म्हणजे ओरिजिनल DNA साचा आणि आपण जे डिऑक्सिरायबो न्यूक्लिओटाइड वापरले त्यांनी बनतील नवीन स्ट्रँड साच्यावर. If process of replication of DNA is repeated many times, the segment of DNA can be amplified approximately billion times. 1 billion copies are made. Such repeated amplification is achieved by use of, now underline neat question, thermostable DNA polymerase. कुठून भेटलं? आयसोलेटेड फ्रॉम अ बॅक्टेरियम. कोणता? थर्मस ॲक्वाटिकस. कितने डिग्री तक स्टेबल रहता? 94. which remain active during high temperature induce denaturation of double-stranded DNA. The amplified fragment, if desired, can now be used to ligate with vector. आता तुमच्याकडे बिलियन्स ऑफ कॉपीज आहे, कुठलाही एक कॉपी घ्या आणि ती वेक्टरला जोड़ून द्या. वेक्टर फॉर फर्दर क्लोनिंग. अब यहाँ पे मैं एडिशनल पॉइंट बताता. पीसीआर नाम का जो टेक्निक है वो इन विट्रो टेक्निक है, माने सेल के बाहर काम करने वाला. ये टेक्निक कोई भी डीएनए का जो फ्रैगमेंट रहता है उसकी बिलियंस ऑफ कॉपी आपको देता है. ये तकनीक जिन्होंने डिस्कवर किया उनका नाम है, लिखो वहाँ पर, कैरी म्यूलिस, 1983. इनको केमिस्ट्री का नोबेल प्राइज मिला इन 1993. सर पीसीआर कशासाठी करतात? कुठल्याही डीएनएच्या फ्रॅगमेंटच्या मिलियन्स ऑफ कॉपीज भेटण्यासाठी, म्हणजे जीन क्लोनिंगसाठी. सो इन विट्रो जीन क्लोनिंग टेक्निक असतं पीसीआर. सर याच्यासाठी काय काय लागतं? पहिले तर तुम्हाला सॅम्पल डीएनए लागेल ज्याच्या कॉपी बनवायच्या. म्हणजे तुम्ही झेरॉक्स सेंटरवर गेले तो आप ओरिजिनल डॉक्यूमेंट तो ले जाओगे जिसकी आपको कॉपीज चाहिए, म्हणजे जिनोमिक डीएनए किंवा सॅम्पल डीएनए लागतो. और क्या लगता? डीऑक्सीराइबो न्यूक्लियोटाइड्स लगते. और क्या लगता? थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज म्हणजे टॅक पॉलिमरेज लागते. और क्या लगता? तुम्हाला 2 प्राइमर लागतात, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड, म्हणजे सिंथेटिक ऑलिगोन्यूक्लियोटाइड्स. सर कितना लंबा डीएनए हम कॉपी कर सकते? अप टू 35,000 बेस पेयर लॉन्ग. तो आता इंसर्शन ऑफ आरडीएनए इनटू होस्ट और ऑर्गॅनिझम. तो आता तुम्ही काय केलं, जो डिझायरेबल जीन होता, कोणत्या कोणत्या स्टेप घेतल्या? सर पहिले एका ॲनिमल सेलमधनं डीएनए काढला, नंतर त्याचं फ्रॅगमेंटेशन केलं, मग डिझायरेबल जीन भेटला, मग त्याचं क्लोनिंग केलं, मग त्याला व्हेक्टर प्लाझमिडसोबत जोडलं. आता हा आरडीएनए तुम्हाला होस्टमध्ये टाकायचा आहे. नाउ द नेक्स्ट स्टेप इज insertion of recombinant DNA into host cell or organism. There are several methods of introducing ligated DNA into recipient cell. म्हणजे जो डिझायरेबल जीन आहे ज्याला तुम्ही लायगेट केलं विथ द व्हेक्टर प्लाझमिड, तो त्याला होस्टमध्ये ट्रान्सफ़र करण्याच्या अनेक मेथड आहे. कैन यू रिकॉल? तो हो सर, एक तरीका है कि उस बैक्टीरिया को हम कॉम्पिटेंट बनाते हैं बाय ट्रीटिंग विथ CA-डाई पॉजिटिव, फिर उसके वॉल पे छेद आ जाते ट्रांजिएंट पोर एंड देन हीट शॉक्स 0 डिग्री ऑन आइस 42. एक तरीका है एनिमल सेल के लिए माइक्रो इंजेक्शन, directly injecting the desirable gene or RDNA into nucleus of animal cell. प्लांट के लिए कौन सा तरीका है? हाई वेलोसिटी माइक्रो पार्टिकल्स ऑफ गोल्ड और टंगस्टन कोटेड विथ DNA, so they can be shoot
by gene gun or biolistic method into the plant cell. अजून कोणता एक पद्धत तुम्हाला माहिती आहे? तो सर disarmed pathogen. So there are several methods of introducing the ligated DNA into recipient cell. Recipient cells, after making them competent to receive, take up the DNA present in its surrounding. So if recombinant DNA bearing gene for resistant to an antibiotic ampicillin is transferred to E. coli cell. So, if rDNA having gene for resistant to antibiotic ampicillin is transferred into E. coli cell, the host cell became transformed to ampicillin resistant cell. If we spread the transformed cells on agar plate containing ampicillin, only transformant will grow. Untransformed recipient cells will die. म्हणजे समजा एक rDNA आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही डिझायरेबल जीन टाकला आहे आणि त्या rDNA जवळ ॲम्पिसिलिनला रेजिस्टंट जीन असेल तर तो नाउ इट एक्ट एज अ सिलेक्टेबल मार्कर. तो ऐसा rDNA जिसके पास एंटीबायोटिक रेजिस्टेंट जीन फॉर एम्पिसिलिन है उसको हमने इकोलाई में डाल दिया, तो अब इकोलाई भी बन गया एंटीबायोटिक एम्पिसिलिन के लिए रेजिस्टेंट. अब ऐसा मीडियम जिसमें एम्पिसिलिन एंटीबायोटिक है उस पे जो इकोलाई जीवित रहेंगे वो ट्रान्सफॉर्म्ड आहे आणि जे मरतील इकोलाई ते अनट्रान्सफॉर्म्ड आहे, त्याच्यामध्ये तो rDNA नाहीच आहे. सो there are several methods of introducing the ligated DNA into recipient cell. Recipient cell, after making them competent to receive, take up the DNA present from their surrounding. If a recombinant DNA having gene for resistant to antibiotic ampicillin is transferred into E. coli cell, the E. coli cells became transformed to ampicillin resistant. And if we spread the transformed cells on agar plate containing ampicillin, only transformed will grow and untransformed recipient will die. Since due to ampicillin resistant gene, one is able to select transformed cells in presence of ampicillin. Here the ampicillin resistant gene act as selectable marker. Now ऑप्टेनिंग जीन प्रोडक्ट. तर समजा तुम्ही जीन फॉर इन्सुलिन ह्युमनच्या सेलमधनं काढून एका प्लाझमिडमध्ये अटॅच करून ते प्लाझमिड इकोलायमध्ये टाकलं, इकोलाय झाला ट्रान्सफॉर्म. आता त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तो ऑप्टेनिंग द जीन प्रोडक्ट. व्हेन यू इन्सर्ट अ पीस ऑफ ॲलन DNA into cloning vector and transfer it into bacterial cell or plant cell or animal cell, then Allen DNA get multiplied. In almost all recombinant technology, ultimate aim is to produce a desirable protein. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा डिझायरेबल ॲलन पीस ऑफ DNA एखाद्या क्लोनिंग वेक्टरमध्ये फिट केला, म्हणजे लायगेट केला आणि त्याला एक तर बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केलं किंवा प्लांटमध्ये ट्रान्सफर केलं किंवा ॲनिमल सेलमध्ये ट्रान्सफर केलं की हा जो डिझायरेबल जीन आहे तो मल्टिप्लाय होत राहतो. सगळ्याच रिकॉम्बिनंट DNA टेक्नोलॉजीचा शेवटी उद्देश काय आहे कि वो जीन उस होस्ट में एक्सप्रेस होना चाहिए और हमें प्रोडक्ट मिलना चाहिए. तो बार बार जो मैं आपको एग्जाम्पल देता हूँ उस एग्जाम्पल में हमें इकोलाई से मिलना चाहिए इंसुलिन माने प्रोटीन. हेंस देर इज़ अ नीड फॉर रिकॉम्बिनेंट DNA टू बी एक्सप्रेस. और इसलिए ये ज़रूरी है कि आपने जो rDNA ट्रांसफ़र किया प्लांट सेल में, एनिमल सेल में या बैक्टीरिया में, वो वहाँ पे एक्सप्रेस होना चाहिए. द फॉरेन जीन गेट एक्सप्रेस्ड अंडर ॲप्रोप्रिएट कंडिशन. तो हा जो जीन आहे बाहेरील तो एक्सप्रेस तेव्हाच होईल जेव्हा कंडिशन्स असतील ॲप्रोप्रिएट. द एक्सप्रेशन ऑफ फॉरेन जीन इन अ होस्ट सेल इन्व्हॉल्व अंडरस्टँडिंग मेनी टेक्निकल डिटेल. आफ्टर हॅव्हिंग cloned the gene of interest and having optimized
conditions to induce expression of target protein, one has to consider producing it on large scale. म्हणजे एकदा का तुम्ही तो जीनचं क्लोनिंग केलं आणि तो क्लोन झालेला जीन एक्सप्रेस होऊन प्रोटीन बनत असेल, तर आत्ता आपलं इच्छा असेल की ते प्रोटीन मोठ्या प्रमाणावर बनलं पाहिजे, इंडस्ट्रियल लेवलवर. Can you think of any reason why there is a need of large scale production so that we can commercialize the protein? If any protein encoding gene is expressed in heterologous host, it is called recombinant protein. समजा एखादा प्रोटीन बनवणारा जीन एक्सप्रेस झाला हेट्रोलॉगस होस्टमध्ये, तर त्या प्रोटीनला रिकॉम्बिनंट प्रोटीन म्हणतात. तो सर ये नहीं समझा, सुनो. इंसुलिन वाला जीन क्या बनाता है? इंसुलिन नाम का हार्मोन या प्रोटीन. ये इंसुलिन वाला जीन आपने लिया किससे? सर इंसान की सेल से. और आपने इसको एक्सप्रेस कहाँ किया? सर बैक्टीरिया ई कोलाई में. तो हमें बताओ, क्या बैक्टीरिया के पास कभी इंसुलिन हार्मोन रहता है? नहीं. क्या उसके पास इंसुलिन वाला जीन रहता? नहीं. तो आपने तो इंसुलिन वाला जीन इंसान का बैक्टीरिया में एक्सप्रेस किया और बैक्टीरिया इंसुलिन बनाने लगा. नॉर्मली कोलाई कभी नहीं बनाता इंसुलिन. तो इसको हेट्रोलॉगस होस्ट बोलते. तो एक इंसान का इंसुलिन वाला जीन अगर दूसरे इंसान की सेल में एक्सप्रेस हुआ तो वह हेट्रोलॉगस होस्ट नहीं, दोनों इंसान है. पर यहाँ एक इंसान का जीन आप बॅक्टेरिया में एक्सप्रेस कर रहे, तो याला हेट्रोलॉगस होस्ट म्हणतात. आणि ते जे प्रोटीन बनते ना, ते रिकॉम्बिनंट प्रोटीन असतं. द सेल्स हार्बरिंग क्लोन जीन ऑफ इंटरेस्ट मे बी ग्रोन ऑन अ लार्ज स्केल इन लॅबॉरेटरी. तर ज्या सेल्स आहे ज्याच्यामध्ये तो क्लोन जीन आहे, तो अशा सेल आता तुम्हाला वागवावं लागतील लॅबॉरेटरीमध्ये. आप उनको रेयर करना चाहोगे क्योंकि वो देंगे आपको रिकॉम्बिनेंट प्रोटीन. द कल्चर मे बी यूज्ड फॉर एक्सट्रॅक्टिंग डिझायर्ड प्रोटीन अँड देन प्युरिफाईंग इट बाय यूजिंग डिफरंट सेपरेशन टेक्निक. मग हे जे कल्चर आहे, कल्चर कोणाचं? सर उन बैक्टीरिया का जिसमें क्लोन जीन्स है. तो हम जब चाहे वो कल्चर में से वो बैक्टीरिया लेके उनको अच्छा खासा मीडियम और कंडीशन लेके उनको मल्टीप्लाई करके हमें चाहिए वो प्रोडक्ट हासिल कर सकते. द कल्चर में बी यूज्ड फॉर एक्सट्रैक्टिंग द डिजायर्ड प्रोटीन एंड देन प्यूरिफाइंग इट बाय यूजिंग सेपरेशन टेक्निक. द सेल्स कॅन ऑल्सो बी मल्टिप्लाइड इन कंटिन्युअस कल्चर सिस्टम. तो ह्या ज्या जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरियल सेल्स आहे, तर त्या तुम्ही मल्टिप्लाय करू शकता कंटिन्यूअस कल्चर सिस्टममध्ये. कंटिन्यूअस कल्चर सिस्टम माने मतलब इमेजिन करो, एक ड्रम जैसा स्टील का ड्रम है. एक तरफ से आप फ्रेश मीडियम अंदर डालते हैं और साथ में कॉलोनी ऑफ द ट्रांसफॉर्म्ड सेल, और फिर दूसरी तरफ से आप जो मीडियम के न्यूट्रिएंट एग्जॉस्ट हो गए वो बाहर निकालते, वापस आप फ्रेश डालते, दुसरी तरफ से आप एक्झॉस्टेड बाहर निकालते. म्हणजे पूर्ण व्हेसल तुम्ही खाली नाही करत, याला कंटिन्युअस सिस्टम म्हणतात. द सेल्स कॅन ऑल्सो बी मल्टिप्लाइड इन अ कंटिन्युअस कल्चर सिस्टम व्हेअर used medium is drained out from one side and fresh medium is added from other side to maintain the cell in their physiologically most active या log or exponential phase. This type of culturing method produces larger biomass leading to higher yield of desired protein. Small volume culture cannot yield appropriate quantity of the product. समजा तुमचं कंटेनर फक्त 50 लिटरचं असेल तर खूप जास्त सेल त्याच्यात मल्टिप्लाय नाही होणार, खूप जास्त अमाऊंटमध्ये प्रोडक्ट भेटणार नाही. टू प्रोड्यूस लार्ज क्वांटिटी द डेव्हलपमेंट ऑफ बायोरिॲक्टर. सो टू प्रोड्यूस अ लार्ज क्वांटिटी डेव्हलपमेंट ऑफ बायोरिॲक्टर म्हणजे फर्मेंटर, where the large volume 100 liter to 1000 liter of the culture can be processed was required. Thus bioreactor can be thought as a vessel in which raw material are biologically converted into specific product
individual enzyme, etc. using microbial or plant or animal or human cell. मग समजा जर तुम्ही बॅक्टेरियल सेल ज्याच्यामध्ये जीन फॉर इन्सुलिन आहे तर त्या मल्टिप्लाय केल्यात तुम्हाला इन्सुलिन भेटेल. अ बायोरिॲक्टर प्रोव्हाइड ऑप्टिमल कंडिशन फॉर अचिव्हिंग द डिझायर्ड प्रोडक्ट बाय प्रोव्हाइडिंग ऑप्टिमम ग्रोथ कंडिशन. तो हे जे बायोरिएक्टर किंवा फर्मेंटर असतात तो वो सारी सुविधाएं देते हैं उन माइक्रो ऑर्गेनिज्म को, जैसे प्रॉपर टेम्परेचर, प्रॉपर पीएच, सबस्ट्रेट, सॉल्ट, विटामिन, ऑक्सीजन. नाउ अंडरलाइन, most commonly used bioreactor are stirring type which are shown in a figure 11.7. तो स्टिरिंग टाईप म्हणजे जे प्रॉपर मिक्सिंग ऑफ द मीडियम करतात, मायक्रोब्सला ऑक्सिजन सप्लाय करतात, असे स्टिरिंग टाइप. अब लुक एट द फिगर 11.7. तो पहले ए फिगर को आप देखो. सबसे पहले एक कंटेनर आपके सामने दिख रहा है. उस कंटेनर में सेंटर में एक रॉड है आखिरी तक. उस रॉड को देखो, फ्लॅट ब्लेडेड इम्पेलर म्हणजे पंखे आहे. उसके ऊपर फोम ब्रेकर है. उसका डायरेक्शन ऑफ रोटेशन दिखाया. लेफ्ट साइड में स्टीम फॉर स्टरलायझेशन, म्हणजे समजा हे कंटेनर जेव्हा खाली आहे तर तेव्हा बाकीचे मायक्रोब मारण्यासाठी आपण स्टीम पास करू शकतो. वरती एसिड बेस पीएच कंट्रोल है. सो एसिडिक पीएच हुआ और हमें कम करना है तो अल्कली डालना पड़ेगा. अल्कलाइन पीएच हुआ, हमें पीएच को कम करना है तो हमें डालना पड़ेगा एसिड. वरती प्रेशर दिसते है, एक मोटर दिसते है. नीचे से आप स्टराइल एयर अंदर भेज सकते. दूसरे चित्र में आप देखो तो वो जो रॉड है उसकी घूमने की दिशा. फिर देखो, increased surface area for oxygen transfer. Bubble dramatically increase the oxygen transfer area आणि गॅस एन्ट्रॅनमेंट. तो हे स्टिर्ड टाईप फर्मेंटर आहे. तो पहिला चित्र सिंपल स्टिर्ड टाईप बायोरिएक्टर. दूसरा स्पार्ज स्टिर्ड टँक बायोरिएक्टर थ्रू विच स्टराइल एयर bubble can be sparged. A stirred tank reactor is usually cylindrical or with curved base to facilitate mixing of the reactor content. Stirrer facility if, अब यहाँ अंडरलाइन करो, नीट क्वेश्चन है पुराना. Stirrer facilitate even mixing and oxygen availability throughout the bioreactor. इथं नीट क्वेश्चन होता. Alternatively, air can be bubbled through the reactor. If you look at the figure closely, you will see that bioreactor has an agitator system, oxygen delivery system, foam control system, temperature control system, pH control system, sampling port so that small volume of the culture can be withdrawn periodically. Now, downstream processing. सर डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग म्हणजे एकदा का हे मल्टिप्लिकेशन झालं तर आता आपल्याला प्रोडक्ट सेपरेट करावं लागते. तो हे सेपरेशन प्यूरिफिकेशन जे असतं ते डाउनस्ट्रीम. और अब तक जो किया आपने, आइसोलेशन ऑफ डीएनए, फ्रैगमेंटेशन ऑफ डीएनए, आइसोलेशन ऑफ डिजायरेबल जीन, पेस्टिंग इट विद द सुटेबल वेक्टर, मेकिंग आरडीएनए, transferring into competent host, identification of the recombinant host, its multiplication, हे सगळं अपस्ट्रीम आहे. आणि प्रोडक्ट आयसोलेशन, सेपरेशन, प्युरिफिकेशन असते डाउनस्ट्रीम. तो डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग, आफ्टर completion of biosynthetic stage, the product has to be subjected through series of processes before it is ready for marketing as a finished product. म्हणजे एकदा का मल्टिप्लिकेशन झालं की जो प्रोडक्ट असतो त्याच्या खूप साऱ्या स्टेप अजून घ्यायच्या राहिल्या फिनिश प्रोडक्ट बनण्यापर्यंत. द प्रोसेस इन्क्लूड, आत्ता अंडरलाईन करा,
After completion of biosynthetic stage, product has to be subjected through series of processes before it is ready for marketing as a finished product. आता downstream processes include, underline, the processes include separation purification, which are collectively referred to as downstream processing. नीट क्वेश्चन कुछ तो भी 17-18 में पूछा था कि separation and purification is downstream processing. The product has to be formulated with suitable preservative. तर जे काही इन्सुलिन वगैरे प्रोडक्ट भेटलं असेल त्याचं फॉर्म्युलेशन करावं लागेल, त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकावं लागेल. सच फॉर्म्युलेशन हॅज टू अंडरगो थ्रू क्लिनिकल ट्रायल एज इन केस ऑफ एनी ड्रग. तो कोई भी ड्रग जब बनता है, औषध जब बनता है, तो उसकी कई सारी क्लिनिकल ट्रायल रहती, क्वालिटी कंट्रोल मेजर्स रहती. तो इस RDNA प्रोडक्ट को भी उन्हीं ट्रायल में से गुजरना पड़ता है. स्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग फॉर ईच प्रोडक्ट इज रिक्वायर्ड. डाउनस्ट्रीम प्रोसेसेस एंड क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग व्हॅरी फ्रॉम प्रोडक्ट टू प्रोडक्ट. सो सेपरेशन प्युरिफिकेशन म्हणजे डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग आणि क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग ह्या प्रत्येक प्रोडक्टच्या वेगळ्या असतात. म्हणजे वॅक्सिनसाठी वेगळ्या असतील, हार्मोनसाठी वेगळ्या असतील, एन्झाइमसाठी वेगळ्या असतील, बायोएक्टिव सब्सटेंससाठी वेगळ्या असतील. तो देखो यहाँ पर हमारा चैप्टर पूरा हुआ. मैंने सारी अंडरलाइंस आपको बताई, सारी डायग्राम्स आपको एक्सप्लेन की है. तो आशा है कि आप सीरियसली इस स्क्रीन रिकॉर्डेड ऑडियो को सुनोगे पहले 2 बार और फिर आपकी NCERT से पढ़ोगे और अंडरलाइंस करोगे, एक्स्ट्रा पॉइंट्स लिखोगे, मार्जिन में इम्पॉर्टेंट पॉइंट लिखोगे और तुरंत आप इस चैप्टर के 2010 से 2020 तक के सारे नीट क्वेश्चन सॉल्व करोगे. आई एम डैम श्योर कि आपको 100% क्वेश्चन सॉल्व करते आएंगे अगर आपने ध्यान से इसको देखा और बुक में से पढ़ा तो. सर मग तुम्ही क्लासरूममध्ये हा लेसन जेव्हा शिकवाल तेव्हा काय ॲडिशन होईल? ॲडिशन तर काही होणार नाही, पण मला असं वाटतं काही लोकांची सवय असते की बोर्डावरचं त्यांना समजतं जेव्हा मी हाताने हे सगळं लिहितो तेव्हा. पर मुझे खुद को ऐसा विश्वास है कि दिस इज़ 99% effective. Thank you. God bless you.